नमस्कार, मी डॉक्टर विनीत वानखेडे, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड आणि ओबेसिटी केअर सेंटर नाशिक येथे कार्यरत आहे। आज आपण उच्च रक्तदाबाची म्हणजे हाय ब्लड प्रेशरची कारणे, लक्षणे आणि दुष्परिणाम याबद्दल बोलणार आहोत। उच्च दाबाची काय कारणे आहेत? तसं बघितलं तर 95% लोकांमध्ये इडिओपॅथिक हायपरटेन्शन म्हणतात। इडिओपॅथिक म्हणजे इसेन्शियल प्रायमरी हायपरटेन्शन, म्हणजे जे व्हायलाच हवं जणू काय असं। त्याची काही विशेष कारणं नसतात आणि हे न बदलणारी कारणं असतात। अनुवंशिकता, पुरुषांमध्ये जास्त असणं आणि 60च्या वर बीपी जास्त असणं, ही न बदलणारी कारणे। आणि अशी रुग्ण 95% असतात, म्हणजे प्रमाण जास्त आहे। आणि 5% लोकांमध्ये सेकंडरी हायपरटेन्शन, म्हणजे काही दुसऱ्या कारणामुळे ब्लड प्रेशर होणे, उदाहरणार्थ किडनीचे आजार, थायरॉइडचे आजार, ॲड्रिनल ग्लँड आहे तिचे आजार, पिट्युटरी ग्लँड आहे तिचे आजार, अशामुळे होतं। बदलत्या येणाऱ्या घटकांमध्ये बैठकी जीवनशैली, आहार, नंतर लठ्ठपणा, मद्यपान, धूम्रपान, ताणतणाव, अशा सगळ्या बदलता येणारे घटक आहेत किंवा कारण आहेत असं म्हणता येईल। हे जर आपण बदलले तर ब्लड प्रेशर आपलं नक्कीच कमी होऊ शकतं। ब्लड प्रेशरची लक्षणं काय आहेत? तसं पाहिलं तर ब्लड प्रेशरची काही विशेष लक्षणं नाही आणि त्याला सायलेंट किलर म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने कित्येक वर्षापूर्वी डिक्लेअर केलं। तरी पण जर ब्लड प्रेशर काही खूपच वाढलं असेल तर चक्कर येणे, नंतर हृदयाची गती मागे पुढे होणे, मळमळ होणे, उलट्या होणे आणि काही लोकांना डोके दुखणे अशी लक्षणं येतात। परंतु ही दुसऱ्याही आजारामुळे येऊ शकतात, तर ब्लड प्रेशरची अशी विशिष्ट लक्षणं नाही। जर ब्लड प्रेशर आपण कंट्रोल केलं नाही, ट्रीटमेंटमुळे म्हणा किंवा काही लाईफस्टाईल मेजरमेंट, आपली जीवनशैली बदलली नाही, तर आपल्या पूर्ण शरीरावर त्याचे परिणाम होतातच होतात, त्याच्यामध्ये काहीही शंका नाही। आणि हे सर्वेक्षणामध्ये सिद्ध झालंय। मूत्रपिंड म्हणजे किडन्या खराब होणे, मेंदू म्हणजे स्ट्रोक होणे, मेंदूची नस फुटून किंवा मेंदूची नस बंद होऊन पॅरालायसिसचा अटॅक येणे, रेटायने खराब होणे, त्याला हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणतो आम्ही, हृदयाचे कप्पे वाढणे, नंतर हृदयाची गती मागे पुढे होणे, त्याला अरिथमिया म्हणतो, आणि हृदय फेल्युअरमध्ये येतात। हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट बंद होत नाही तर त्याची कार्यक्षमता कमी होते आणि त्याचे परिणाम होतात। रक्तवाहिन्या, ज्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं जाळं आहे त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहे, असे विशेष प्रकारचे दुष्परिणाम होतात। आणि ह्या दुष्परिणामापासून वाचायचं असेल आपल्याला तर ब्लड प्रेशर कंट्रोल करणं हे अतिशय गरजेचं आहे। तेव्हा काही लक्षणं दिसली नाही म्हणजे ब्लड प्रेशर नाही हा गैरसमज दूर करून लगेच आपण तज्ज्ञांकडे जाऊन ब्लड प्रेशरचा योग्य इलाज करावा। धन्यवाद।